असते, धावपळ करत असते, तिचा प्रवास सुरू असतो कुठपर्यंत? सागराला मिळेपर्यंत. पण एकदा सागराला मिळाली ना की मग शांत स्थिर, मग कुठेही जाणे नाही, प्रवास थांबलेला आहे. बरं का? आम्हालाही आमच्या जीवाची धावपळ करायची, जीवनाच्या आयुष्याचा मार्गक्रमण करायचंय. किती धके चपेटे येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, कितीही प्रसंग येऊ द्या, सगळ्याचं निवारण करून आम्हाला आमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करायचं आहे. आम्हाला प्रवास करायचे जीवनाचा कुठपर्यंत? मूळ स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत. कासरिता गंगेसी मिळाली, मिळणे मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. एकदा नदी सागराला जाऊन मिळाली की किती प्रयत्न केला तर वेगळी करता येईल मला सांगा? सागराला मिळालेला नदी आपण ओळखू शकतो का? हे आमच्या भातसा नदीचं पाणी, ते आमच्या काळू नदीचं पाणी, ते आमच्या उल्हास नदीचं पाणी, ते आमच्या तानसा नदीचं पाणी ओळखू शकतो का? सागरच होतोय ना. तसं आम्हालाही या ठिकाणी कार्य करत असताना समुद्रच होता आलं पाहिजे. समुद्रच म्हणजे मला सांगा, तुम्हा आम्हाला नरदेह जो भगवंताने दिलेला आहे, देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी? देव पाहता पाहता आम्हाला देव होता आलं पाहिजे. देव होता आलं पाहिजे. आज आपण चैत्र शुद्ध नवमी ते चैत्र वद्य प्रतिपदेपर्यंत हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भाऊजी. बरं का? या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण देव होण्यासाठी. ती कर्म, ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये आले पाहिजेत. आम्ही रोज प्रवचन श्रवण करतोय, आम्ही रोज कीर्तन श्रवण करतोय. परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे ना. एकरूपता प्राप्त झाली पाहिजे, त्या ठिकाणी समरस झालं पाहिजे. देवामध्ये आणि माझ्यामध्ये वेगळं पण नाही, वेगळं पण नाही. एवढा एकजीव झालो पाहिजे, एवढा समरस झालो पाहिजे. ती स्थिती, ती अवस्था अशा प्रकारे निर्माण झाली पाहिजे की कितीही जरी कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी वेगळं होता कामा नये, वेगळं होणार नाही, अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. बरं का मौली? आता नेमकं झालं काय, माझ्या आसनगाव मधली एक ताई आणि त्या ताईचा दादा बदलापूरचा, इकडचा, म्हणजे माहेर तिचं बदलापूरचं. बरं का? आणि मग त्यांना इकडे शहापूरला कुठे जायचंय, काहीतरी काम आहे म्हणून त्या ताईच्या भावाने फोन केला सकाळी त्या ताईला आणि काय सांगितलं, ताई अगं आज रात्री आम्हाला एक कार्यक्रम आहे आणि काम आहे, त्या कामानिमित्तानं शहापूरला जायचंय, पण तुझ्या गावावरूनच जाणार आहे ना, आसनगावरूनच जाणार आहे. असं वाटलं की चला ताईकडे जाऊ, पोरांना पण पाहून होईल, ताईला पण पाहून होईल, ताईला भेटून होईल. बरं का? आणि मग ताईने सांगितलं, अरे दादा येणारे म्हणजे आनंदच ना, नाही का? या ना दादा, या या. बरं का? बरं मग ताई आम्ही जवळजवळ 8 जण आहेत. बरं का? हो ठीक आहे ना, या या या. 8 जण आहेत का? बरं का? किती वाजणार आहेत साधारणतः तुम्हाला आमच्याकडे येईपर्यंत? ताई साधारणतः 9, 9:30 तिथे होतील आम्हाला तुमच्याकडे येईपर्यंत, कारण आमचं काम जे आहे ते 10, 10:30 वाजता तिकडे त्या कोणाला भेटायचं आहे त्या माणसाला. बरं का? काय असेल ते. मग ठीक आहे ना दादा, 9, 9:30 जर माझ्याकडे यायला तुम्हाला होतात तर जेवणाची वेळ होते, मी भाकरी भाजी करून ठेवते आणि मग भाकरी भाजी खाऊन तुम्ही पुढे निघून जा. हा म्हणे हरकत नाही, पण 7-8 जण 8 जण साधारणतः आहेत आम्ही. म्हटले हो ठीक आहे, हरकत नाही. बरं का? आता नेमकं काय झालं, भाऊ येणार आहे, भावाच्या बरोबर 7-8 जण जवळजवळ आहेत. बरं का? यांच्या घरातली 14 जण, 4 जण, जवळजवळ 12-14 जणांचा स्वयंपाक करायचा आहे. म्हणून मग ताईने काय विचार केला, भाकरी भाजी करायची, आपण जरा लवकर सुरुवात करू. आणि 4 वाजताच तिने काय केलं, ते पीठ घेतलं, एक 24-25 भाकरी तयार होतील असं. बरं का? 25-1 भाकरी तयार होतील असं पीठ घेतलं
पाणी घेतलं आणि ते मिक्स केलं, एकजीव केलं. किती एकजीव करतात बरं ते? किती एकजीव करतात? भाकरी भले 25 करायच्या असतील पण गोळा एकच पहिला. बरोबर ना मौली? पहिला गोळा एकच. असा झालं, तो गोळा तयार झाला. जवळजवळ 25 भाकरींचा गोळा तयार झाला. पाणी आणि पीठ एक जीव करून तो पूर्णपणे एकत्रित करून बिचारीने तो एक गोळा पूर्णपणे तयार केला. आणि तेवढ्यात भावाचा फोन आला, काही आमचं काम बंद झाल्यामुळे ज्यांना भेटायचं होतं ते भेटायचं नसल्यामुळे आता आमचं येणं बंद झालंय, कॅन्सल झालं येणं आता आमचं. आता 4 जणांना रोज 6-7 भाकरींमध्ये होतंय त्यांचं. आज किती भाकरींचं पीठ घेतलंय ते माहिती? 25. आता मला सांगा, काय प्रक्रिया केली तर ते पीठ आणि पाणी वेगळं करता येईल? काही चालन बिलन लावून असं काय असतंय ना? काही काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तसं आमचं परमार्थ करता करता झालं पाहिजे. एकदा एकरूप देवाशी झालो नका कोणी कितीही प्रयत्न करा, वेगळं नाही, वेगळं नाही. एक जीव होता आलं पाहिजे, आम्हाला एकरूप होता आलं पाहिजे, तदाकार वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी हा धर्मकार्य आहे, त्यासाठी हा हरिनाम सोहळा आहे, त्यासाठी हा सप्ताह आहे, सप्ताहाचं आयोजन आहे. त्यासाठी आम्हाला एकरूप होता आलं पाहिजे देवाशी, म्हणून या सप्ताहाचं नियोजन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी. बरं का? वेगळे करणारे आम्हाला अनेक आहेत मौली, एकच नाहीत. आम्ही देवापासून वेगळं राहावं, देवामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पाडणारे अनेक आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे संसार, माया, देहबुद्धी, अज्ञान, अंधश्रद्धा. बाकी जे आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या मनामध्ये आहेत ते देवात आणि आमच्यात अंतर पाडणारे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? कमी आहेत? एवढ्या सगळ्या आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात ते, देवापासून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा परिवर्तन झालं की पुन्हा पुन्हा ती कर्म आमच्याकडे नाहीत, पुन्हा ती कर्म आमच्याकडे नाहीत. बदल एकदा झाला ना की पुन्हा त्या ठिकाणी जाणे नाही, त्या ठिकाणी येणे नाही. बरं का मौली? काही वेळेला काय होतंय माहितीये का? आम्ही फक्त देहाने बदललेलो असतो, देहाने फक्त बदललेलो असतो आम्ही, मनाने बदलत नाहीत ना. आणि जी माणसं मनाने बदलत नाहीत ना, त्यांच्यावर जरा कुठे काही प्रसंग आला की लगेच बोलतात, आता माळ घातले म्हणून, आता माळकरी आहे म्हणून. जुन्या आठवणी काढून देतो तो लगेच. पहिल्यासारखा होऊ का? पहिलं रूप दाखवू का? म्हणजे अजून परिवर्तन झालं नाही, परिवर्तन झालं नाही. किती परिवर्तन झालं पाहिजे? पुन्हा ती स्थिती नाहीच, पुन्हा ती कर्म नाहीच, पुन्हा ते विचार आम्हाला स्पर्शही करणार नाहीत, स्पर्शही करणार नाहीत. एकदा नदी सागराला मिळाली, मिळालेलं पाणी परत नदी नाही, सागरच, समुद्रच, वेगळं नाही. बरं का? आता कमीत कमी आपण घरी पीठ मळताना, पीठ आणि पाणी एकत्र करताना, भाकरी टाकताना झालेला बोध आठवेल ना? भाकरी खाताना तरी बोध आठवेल ना? का बाबा एकदा पीठ पाणी एकत्र केलं की काही जरी केलं आम्ही, काही जरी केलं तरी वेगळं होणे नाही, नाही वेगळं होणे. आमच्या रोजच्या जीवनाच्या वाटचालीतून आम्हाला बरंच काही शिकता आलं पाहिजे, बरंच काही शिकता आलं पाहिजे आम्हाला. आणि ते शिकणं म्हणजेच परमार्थ आहे, ते शिकणं म्हणजेच भक्ती आहे. ते शिकून परिवर्तन होणं म्हणजे देवपूजा आहे, ते शिकून बदल होणं म्हणजे देवपूजा आहे. बरं का? आम्ही जी साखर खातो ती साखर कशापासून तयार होते बरं? उसापासून.
उसावर प्रक्रिया केली की त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतंय. एकदा उसावर प्रक्रिया केल्यानंतर साखरेमध्ये रूपांतर झालेलं पुन्हा काय प्रक्रिया केली तर ऊस मिळेल? हे ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलेले बरं का. मला तरी वाटतंय 8व्या अध्यायामध्येच आहे, 8व्या की 9व्या अध्यायामध्ये आहे बरं का. पुन्हा नाही, पुन्हा ऊस नाही. एकदा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की सुवर्णामध्ये रूपांतर होतंय. आता सुवर्णामध्ये रूपांतर झालेलं पुन्हा एकदा आम्ही कशाचा स्पर्श केला तर लोखंडात रूपांतर होईल? कशाचा स्पर्श केला नाही. शेंगदाण्यातून तिलातून आम्ही तेल काढतोय. एकदा तेलामध्ये रूपांतर झालं की काहीही जरी झालं तरी आम्हाला तिल शेंगदाणे काढता येणार नाही. दुधातून आम्ही तूप काढतोय, तूप प्रक्रिया करून आम्ही तूप मिळवतोय. एकदा तूप तयार झालं की कुठलीही प्रक्रिया केली, काहीही केलं तरी पुन्हा दूध होणे नाही, पुन्हा दूध मिळणे नाही. आम्हाला रोज काकडा करायचंय, आम्हाला रोज हरिपाठ करायचंय, आम्हाला रोजची प्रवचन, रोजची कीर्तन श्रवण करायची आहेत, देवाचं भजन करायचंय. कशासाठी? त्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी. एकदा त्या स्थितीला प्राप्त झालो की पुन्हा परत मागे वळून पाहायचं नाही. काय माणसाला जर दगड म्हटलं ना तर त्या दगडाला राग येतोय. माणसाला दगड म्हटलं ना दगडाला राग येतोय. दगड काय म्हणतोय माहितीये का? माझी उपमा त्याला तुम्ही देताय, माझ्यासारखं एक तरी गुण त्याच्याकडे आहे का? रोडच्या बाजूला अंतर किती राहिलेलं आहे कोण सांगतोय बरं? दगड चिरे असायचे ना पहिले बाबा. शहापूर 3 किलोमीटर, पुढे कसारा 20 किलोमीटर दगड सांगायचा. काही अपेक्षा असायची का ते सांगणाऱ्याची? काही माणसाने जर रस्ता सांगितला आणि जर आपण काहीच बोललो नाही तर तो बोलतोय काय माणूस आहे, धन्यवाद सुद्धा बोलला नाही, थँक्यू सुद्धा बोलला नाही. ठीक आहे, एवढ्यापर्यंत ठीक आहे. आज आपण ह्या मंदिरामध्ये हनुमंतरायाचं किती छान दर्शन घेतो बघा. मस्त ना, किती सुंदर, किती सुबक मूर्ती आहे देवाची, किती सुबक मूर्ती, किती छान मूर्ती आहे. पाहावतच राहावं असं वाटतंय ना बाबा. एकदा नजर गेली ना की असं पाहावतच राहावं असं वाटतंय बरं का. कधीच मंदिर आहे बरं हे? खूप वर्ष झाले असतील ना, खूप वर्ष झाले असतील ना. आमच्या गावात तर आजा पंजाच्या आधीच म्हणजे माझ्या आजोबांना मी विचारलेलं, बाबा आजोबा हे मंदिर, म्हणे मलाही आठवत नाही. ऐकताय ना सर्व? त्यावेळेला घडवलेली मूर्ती आहे ती. आपला विषय काय आहे? पाषाणाची मूर्ती त्यावेळेला घडवलेली आहे. कशी निर्माण झाली? नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती निर्माण झाली. आज मला सांगा, तिचा नको असलेला भाग जो बाजूला केला तो परत एवढ्या वर्षाने कधीतरी येऊन चिटकलाय का? जर चिटकला असता तर आज भगवंत आपल्याला हनुमंतराया, मारुतीराया एवढं छान दर्शन देत आहेत. ते दर्शन आपल्याला झालं असतं बाबा. बाजूला केलेला भाग जर येऊन इथे चिटकला असता तर दर्शन झालं असतं देवाचं आपल्याला? नाही ना. दगड एकदाच मंदिरात येतोय देव होतोय. पाषाण एकदाच मंदिरात येतोय देव होतोय. आम्ही रोज मंदिरात येतोय. परिवर्तन काय? बदल काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. आम्हाला 4-4.5 हजार अभंगाची गाथा तुकोबांनी दिली. टाइमपाससाठी दिले का? मनोरंजनासाठी दिले का? बदल घडावा म्हणून दिलेली आहे. बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला ग्रंथ आम्हाला. बदल झाला पाहिजे ना, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे बरं का. आणि माऊली काही कठीण नाहीये, कठीण नाही, अजिबात कठीण नाही. बदल व्हायचा असेल कठीण नाहीये.
कोणतीही गोष्ट ज्या वेळेला तुम्ही देहातून ठरवताना त्यावेळेला ती घडत नाही, ते साध्य होत नाही. पण मनापासून ठरवताना, मनापासून त्यावेळेला 100% ते साध्य झाल्याशिवाय राहत नाही. 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. बदल झाला पाहिजे ना. वाईटाचा त्याग करायचा आहे, नको असलेल्या विषयांचा, विकारांचा त्याग करायचा आहे आम्हाला, नको असलेल्या गुणांचा, कर्माचा त्याग करायचा आहे आम्हाला. फक्त मनापासून ठरवा, बस मनापासून ठरवा. बसल्या जागेवर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, एका गावाच्या रस्त्यावर दगड होता, रस्त्यावर मौली, आणि येता जाता ठेचा लागायच्या, काही लोकांची डोकी फुटायची, काही डोकी फुटायची, काही बरं का, काही कित्येक पडायचे. बरं, त्रास झाला का प्रत्येकाला वाटायचा हा दगड बाजूला केला पाहिजे, पण हिंमत नव्हती कोणाची. असे काही दगड असतात गावात, असे काही गावात दगड असतात. धर्म कार्याला सहकार्य करणार नाहीत, सत्याला सहकार्य करणार नाहीत, पण विरोध केल्याशिवाय पण राहणार नाहीत. असे काही दगड असतात. देवपूजा कधी करणार नाही, देव कार्य कधी करणार नाही, धर्म कार्य कधी करणार नाही, पण धर्म कार्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. असे काही दगड असतात दादा, असे दगड असतात. अनेकांना त्रास असतो, अनेकांना त्रास असतो. अनेक विचार करतायत की ह्या दगडाला कोणीतरी बाजूला केलं पाहिजे. बरं, ज्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था त्यांनी खूप वाईट करून ठेवली. मग आता एक साधू त्या रस्त्यातून येत होते आणि साधूने त्या ग्रामस्थांना सांगितलं, हा रस्त्यावर असलेला दगड तुमचा मला हवा आहे. सगळ्यांनी काय बोलतात ना, से कोपरापासून हात जोडणं का काय बाबा, काय साधूना नमस्कार केला आणि अगदी आनंदाने सांगितलं, महाराज तुम्ही नाही म्हणत, देवाला आमच्यासाठी देव, देवाने तुम्हाला पाठवलं असं म्हणतोय आम्ही, आणि तुमच्या रूपात देवाला घेऊन जा, एकदाचा घेऊन जा. तो दगड साधू घेऊन गेले. 3-4 वर्षामध्ये आले त्या गावामध्ये आणि सांगितलं, तुमच्या गावात अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचं आहे, लोक वर्गणीतून मंदिराचं काम तुम्ही करा, मूर्ती मी घेऊन येणार, मूर्ती मी घेऊन येणार. ज्या वेळेला मंदिराचं काम पूर्ण झालं त्यावेळेला मूर्ती साधूंनी आणली. आणि ऐका, ज्या वेळेला ग्रामप्रदक्षिणा चालू होती ना, प्राणप्रतिष्ठेच्या आधी ग्रामप्रदक्षिणा असते, ग्रामप्रदक्षिणा ज्या वेळेला चालू होती ना, पालखी सोहळा, तो ग्रामप्रदक्षिणा, गावामध्ये ती मूर्तीची मिरवणूक, जो जो ग्रामस्थ पाहायचा ना त्या मूर्तीकडे, तो आकर्षित व्हायचा, विचार करायचा, अरे बापरे काय मूर्ती की काय आहे, जबरदस्त सोबत आकर्षक. एकदा नजर गेली की नजर बाजूला होत नाही, पाहावतच राहावं, पाहावतच राहावं. एवढी सुंदर, एवढी आकर्षित मूर्ती, दगड तरी कुठला असेल, पाषाण तरी कुठला असेल, राहवतच नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्या साधूला विचारलं आणि साधूने सांगितलेलं, हीच दगड तुमच्या रस्त्यावरची, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावरचा. आता मात्र सगळे ग्रामस्थ विचार करायला लागले, नक्की केलं तरी काय, नक्की केलं तरी काय, तुम्ही काय केलं नक्की. एवढी आकर्षक मूर्ती तयार झाली, एवढा सुंदर अगदी जबरदस्त मूर्ती अगदी तयार झाली, नक्की केलं काय तुम्ही, बरं का. त्यावेळेला साधूंनी पहिलं उत्तर दिलं बघा. साधू काय म्हणतायत, प्रत्येक दगडात देव आहे. काय म्हणतायत साधू, जे जाणतायत त्यांच्यात पण आणि जे नेणतायत त्यांच्यात पण. काय, देवपूजा करणाऱ्यांची, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांची, देवाचं भजन करणाऱ्यांची, जो देव सेवा करतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय, वेगळा नाही, वेगळा नाही. आणि प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक दगडात देव आहे. मग तुम्ही केलं काय, फक्त नको असलेला भाग बाजूला केला, देवाची मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्हाला सुद्धा आमच्या मनातला, अंतःकरणातला नको असलेले विचार, नको असलेली कर्म, नको असलेले गुण, नको असलेला भाग जेव्हा बाजूला करता येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं बसल्या 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 जागेवर
देवासारखं रूप आणि देवासारखे कर्म आणि देवासारखे विचार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बदल व्हावा म्हणून हा हरिनाम सोहळा आहे, टाइमपास म्हणून नाही. हा परिवर्तन व्हावं म्हणून या कार्यक्रमांचं नियोजन आहे, मनोरंजन म्हणून नाही. आणि तुम्ही कीर्तनाकडे प्रवचनाकडे जर मनोरंजन म्हणून पाहत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. परिवर्तन होणार नाही, परिवर्तन होणार नाही. एकदाच फक्त सीतामाईंना भांगामध्ये शेंदूर भरताना बघितलं हनुमंतरायांनी, आणि तेवढं बघितल्याबरोबर काय विचारलं, मै काय करतायत हे, आईसाहेब काय करताय तुम्ही? तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं की म्हणे भगवंताचं श्रीराम प्रभूंचं प्रेम माझ्यावर अधिक राहावं, उत्तर उत्तर वाढावं म्हणून हे मी भांगामध्ये